जळगाव जामोद तालुक्यातील रसलपूर जवळील राजुरा लघु प्रकल्पाच्या परिसरात एका अज्ञात महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं। आरोपीने केवळ महिलेची हत्याच केली नाही तर तिची ओळख पटू नये यासाठी तिचा शिरच्छेद करून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केला होता। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। राजुरा लघु प्रकल्पाच्या परिसरात सुरुवातीला स्थानिकांना एका महिलेचं कुजलेल्या अवस्थेतील शिर आढळून आलं होतं। मानवी मुंडके दिसतात परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत देखील निर्माण झाली होती। घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला आणि काही अंतरावर याच महिलेचं धड देखील आढळून आलं। धक्कादायक बाब म्हणजे हे धड शिरच्छेद केलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत होतं। प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात आरोपीनं महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून तिचं शिर धडावेगळं केलं आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असा देखील अंदाज व्यक्त केला जात होता। मृतदेह अर्धवट जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत असल्यानं ही हत्या काही दिवसापूर्वी झाली असावी असा देखील संशय व्यक्त केला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं होतं। फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी येऊन महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले होते आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। त्यानंतर शोधकार्य सुरू झालं होतं। ज्या पद्धतीने महिलेचा मृतदेह आढळून आला होता, नेमकं या महिलेला कोणी मारलं, एवढ्या क्रूर पद्धतीने का मारण्यात आला असावं असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडलेला होता। त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सदरील महिलेच्या वर्णनानुसार माहिती देखील पाठवली होती आणि कुठे मिसिंग तक्रार आहे का याची देखील तपासणी केली होती, पण कुठेच काही शोध लागला नाही आणि अचानकच मध्य प्रदेश राज्यातील खगनार पोलीस ठाण्यात एका तरुणीची मिसिंगची तक्रार असल्याचं पोलिसांना कळालं। त्यानुसार पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं। त्यावेळी सदरील तरुणीचे वडील बापूराव नथू कंबळेकर आणि त्यांचा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्या ठिकाणी दिलेली होती। आता त्यानुसार अर्धवट मृतदेहाची ओळख तर पटली होती, पण तिला मारलं कोणी याचा जेव्हा पोलिसांनी शोध घेणं सुरू केलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, कारण ज्या वडिलांनी ही तक्रार दिली होती तोच यामध्ये हत्यारा असल्याचं समोर आलं होतं। त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक देखील केली, त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली। मात्र जेव्हा प्रत्यक्षात गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी ज्या मुलीच्या हत्या प्रकरणी वडील आणि भावाला खुनी ठरवून जेलमध्ये पाठवलं होतं, तीच मुलगी वडील आणि भावाला सोडवण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील खगनार पोलीस ठाण्यात हजर झाली आणि त्या ठिकाणाहून ती थेट पुन्हा जामोद जळगाव या ठिकाणी हजर झाली। तेव्हा पोलीस प्रशासनाची झोपच उडाली। त्यामुळे यामध्ये दोष नेमका कोणाचा आहे असाच प्रश्न आता विचारला जातोय। जाळण्यात आलेली तरुणी कोण होती हाच तपास आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे। बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणा एक अजब नमुना समोर आलाय। यामुळे 20 दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात हे मृतदेह आढळलेला होता आणि त्यानुसार त्यांनी राज्यातील एका गावातील शिवानी बापूराव कंबळेकर असं त्या मृत मुलीचं नाव होतं। तिच्या प्रियकाराशी अनैतिक संबंध होते। त्यानुसार तिचा विवाह देखील त्यानंतर झाला होता। प्रियकाराची ओढ असल्यानं तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजुरा धरणाजवळ आणून टाकला होता अशी उकल जामोद पोलिसांनी केली होती। आता या प्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप त्या मुलीच्या वडिलांच्या आणि भावाच्या अंगावर हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कंबळेकरचे वडील बापूराव कंबळेकर आणि भाऊ यांना अटक करून बुलढाणा कारागृहात डांबून ठेवलं होतं। अजूनही ते बुलढाणा कारागृहात आहेत। मात्र शिवानी कंबळेकर जिवंत असून तिने आज तिच्या प्रियकारासोबत बऱ्हाणपूर पोलीस स्टेशन गाठत मी जिवंत असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं। माझ्या हत्येच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये ठेवला असल्याचा कबुली जबाब तिने दिलाय। काही वेळापूर्वीच शिवानी कंबळेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली। मात्र बुलढाणा पोलिसांनी आढळलेल्या मृतदेहाचा DNA तपासणी न करता शिवानी कंबळेकरच्या वडील आणि भावावर गुन्हा दाखल करून त्यांना थेट जेलमध्ये टाकून दिला। त्यामुळे या प्रकरणात बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आलाय। मात्र ज्या मृतदेह महिलेचा सापडला होता ती नेमकी कोण होती असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। बुलढाणा पोलीस या घटनेबद्दल मात्र बोलायलाही तयार नाहीत। याबाबत बुलढाणा पोलिसांनी सारवासारव स्पष्टीकरण देताना सांगितलं, आरोपीने पोलिसांची दिशाभूल केली होती। संबंधित महिला अनोळखी असल्यानं तिचं DNA फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं आणि पुण्यातून मिळालेल्या माहितीनुसारच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं। तसेच आरोपींना अटक करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर नियमानुसारच आपण कारवाई केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। दरम्यान संबंधित महिला ही जिवंत असल्याची माहितीही आज ज्यावेळेस खगनार पोलिसांकडून मिळाली आणि ती जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली
त्यावेळेस सर्वांच्या झोपा उडाल्या. सध्या तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सदरील तरुणी एवढे दिवस कुठे होती, बाहेर काय करत होती, तिचे वडील भावाला सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अटक झाल्यानंतर बातम्या देखील आल्या होत्या. ते सर्व प्रकरण देशभर गाजलं होतं, तरी देखील त्यावेळी ही तरुणी बाहेर आली नाही अथवा तिने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मग एवढे दिवस ती कुठे होती असाही प्रश्न निर्माण होतो. हे तर त्या तरुणीच्या बाबतीत झालं. मात्र जळालेली तरुणी कोण असा नव्या प्रश्नाचा उलगडा बुलढाणा पोलिसांना करावा लागणार आहे. मात्र या प्रकरणात विनाकारण त्या तरुणीच्या वडील आणि भावाला जेलमध्ये डांबण्यात आलं. कारणीभूत असलेले बुलढाणा पोलीस मात्र तोंडावर पडल्याचं या प्रकरणावरून लक्षात येत आहे. मित्रांनो, या प्रकरणामध्ये बुलढाणा पोलिसांच्या सतर्कतेबद्दल काय वाटतं, कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.